येवल्यामध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे। विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही म्हणून एका महिलेला पेटवून देण्यात आलं। रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं नंतर जबाब फिरवल्यामुळे या घटनेतलं गांभीर्य आणखीनच वाढलंय। हे आहे येवला मतदारसंघातलं बाभुळगाव। याच घरात जानुबाई वाबळे नावाची महिला राहते। मतदानाच्या दिवशी जानुबाईला मतदान यंत्रातलं 3 नंबरचं बटन दाबण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र तिनं 2 नंबरचं बटन दाबलं। हे लक्षात आल्यानंतर अशोक बोरनारे, पांडुरंग बोरनारे आणि नंदकिशोर भुरक हे तिघजण गुरुवारी रात्री जानुबाईच्या घरात घुसले आणि त्यांनी तिला जाब विचारला। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी चक्क रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं। तिघांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं नाही म्हणून मला जाळल्याचा आरोप तिने पोलिसांना जबानीत दिला। त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटकही केली। अशोक बोरनारे, पांडू बोरनारे आणि नंदू भुरक त्यांनी तिला 2 नंबरला मतदान का केलं, 3 नंबरला का केलं नाही म्हणून धमकी दिली व रात्री 8 वाजता ड्रममधील रॉकेल टाकून माचीस लावून तिला पेटवून दिलं। अशा तक्रारीवरून येवला शहर पोलीस स्टेशनला अटेम्प्ट टू मर्डर 307 भादवीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून वरील 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जानुबाई 65% भाजली असून सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते। मात्र रुग्णालयात काय सूत्र फिरली माहीत नाही। जानुबाईनं आपली आधीची जबानी फिरवली। पदर स्टोव्हवर पडल्यानं मी स्वतःच अपघातात जळाली असल्याचं तिनं सांगितलंय। गॅस पेटत होते, लाईट गेलं, मला काही समजलं नाही। मला पाण्याचा फक्त एवढं। घरात कोण कोण होतं? कोणीच नाही माझ्या घरात, मी एकलीच। कोण आलं होतं घरी? कोणीच नाही। गॅसवर पदर पडला, स्वयंपाक करायला गेली होती। गॅसवर पदर पडल्यामुळं ते भडका झाला पदराचा आणि तेवढ्यात लाईट गेले। त्याच्यामुळं तिच्या अंगाची ती पेटल्यामुळं अंगाची आग झाल्यामुळं तिने ते चुकीचा जबाब दिला। निवडणुकांमध्ये लक्ष्मी दर्शनाचा खेळ कसा चालतो आणि हा खेळ कसा जीवावर बेतू शकतो हेच येवल्याच्या या घटनेवरून स्पष्ट होतं। या घटनेमागचा खरा प्रकार शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। राजकीय दबावामुळे जानुबाईनं आधीची जबानी फिरवली का याचाही शोध त्यांना घ्यावा लागणार आहे। लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमागच्या खऱ्या सूत्रधारांचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे। येवल्याहून चेतन कोळससह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।